सोलापुर में शिवसेना ठाकरे गुट के उपनेता शरद कोहली ने जल संरक्षण मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल के खिलाफ बॉम्बे हाईकोर्ट में याचिका दायर की है। याचिका में रेत माफिया को संरक्षण देने और पद का दुरुपयोग करने का आरोप लगाया गया। कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 4-5 दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यामध्ये टेंभुर्णी या गावी एका कार्यक्रमाला आले होते। त्या ठिकाणी बेजबाबदार महसूल मंत्र्यांनी अक्षरशः त्यांनी असं सांगितलं, त्यांच्या भाषणात त्यांनी गुन्हा कबूल केला। त्यांनी सांगितलं की मी सोलापूरमध्ये अवैध वाळू उपसा चालू होतोय, अनेक लोकांचे मला फोन येते, ती सगळी लोक आपलीच आहेत आणि कलेक्टरला सांगितलं की तुम्ही गाड्या सोडून द्या। महसूल मंत्री असताना त्यांनी आदेश दिला कलेक्टरला, बेकायदेशीररित्या मंत्रिमंडळाचा वापर करून त्यांनी कलेक्टरला बेकायदेशीर आदेश दिला आणि त्याच्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो लाखो बराच अवैध वाळू उपसा झाली। महाराष्ट्र शासनाचं करोड रुपयाचं नुकसान झालं। ती भाष्य बोलल्यानंतर 2-3 दिवसांमध्ये त्या भागातल्या माढा तालुक्याचे प्रांत अधिकारी यांच्यावरती वाळू माफियाने प्राणघातक हल्ला केला, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। त्यांना अश्लील भाषेत, एक महिला आहे अधिकारी, त्यांना अश्लील भाषेत शिवी देण्याचं काम केले। याला फक्त जबाबदार राधाकृष्ण विखे पाटील आहे। म्हणजे त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटलांनी या वाळू माफियाची पाठराखण केली, त्यांना मदत केली, म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला। आणि अशा बेजबाबदार मंत्र्यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घालावं, ही जनहित याचिका आपण मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे। काय सरकार सत्तेचा गैरवापर करताना दिसते? खर तर सरकारमध्ये बसलेले अनेक मंत्री बेजबाबदार मंत्री आहेत, स्वतःच गुन्हेगार आहेत, स्वतः वाळू माफिया आहेत। तुम्ही विचार करा, महसूल मंत्री असताना असा बेजबाबदार डोक्यात भुस्या भरल्यासारखा मंत्री जर वागत असेल तर महाराष्ट्रावर नांगर फिरवला असेल, महाराष्ट्राचं किती वाटोळ केलं असेल। अहो, सोलापूर जिल्ह्यातला विषय नाही, ती ह्या मंत्र्याची चौकशी करून महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या जिल्हा अधिकाऱ्याला, कोणत्या कोणत्या विभागातल्या अधिकाऱ्यांना यांनी असे बेजबाबदारपणे बेकायदेशीर आदेश दिले आणि किती 2 नंबर करण्यास पाठीशी घातले आणि मदत केली, ही जी चौकशी होऊन त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे। महसूल मंत्री म्हणतात मी वाळू सोडायला सांगितलं वगैरे, त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच पालकमंत्र्यांची बेकायदेशीर होर्डिंग उभा केलं जाते। काय एकंदरीत सगळीकडे मुळामध्ये ही सरकारच बेकायदेशीर आहे, ही सरकार ईव्हीएम मशीनचं आहे, ही सरकार जनतेच नाही, ही सरकार कायद्याच्या चाकुरीत राहून निवडून आलेलं नाही, जनमताच्या मतावरती ही सरकार निवडून आलेलं नाही। त्याच्यामुळे ही गुन्हेगारी प्रवृत्ती सरकार ही गुन्हेगारीच करत राहणार। या सरकारला या सरकारकडून महाराष्ट्राला धोका आहे, महाराष्ट्राच्या जनतेवर नांगर फिरवण्याचं काम चालू आहे, महाराष्ट्राचा महसूल लुटण्यासाठी हे काम चाललेलं आहे। याचिका शिवसेनेच्या वतीनं केली की वैयक्तिक शरद कोळी म्हणून केलेली आहे। मी अनेक वर्ष झालं वाळू माफियांच्या विरोधात काम करतोय आणि म्हणून मी जनहित याचिका दाखल केलेली आहे। केवळ महाराष्ट्र शासनाचं नुकसान होतंय, कायद्याचा गैरवापर होतोय, मंत्रिमंडळाचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांना आदेश देऊन त्यांना पाहिजे त्या पद्धतीने महसूल लुबाडण्याचं आणि लुटण्याचं काम चाललेलं आहे। महसूलवरती दरोडा टाकण्याचं काम ही बेजबाबदार असे मंत्री करत आहे, म्हणून त्यांच्यावर तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घालण्याची मागणी केली।